काशीकर सरांचा सत्कार केला जातोय। मी जागो भारत प्रतिष्ठानचे प्रमुख डॉक्टर व्यंकट कोलपुके सरांना विनंती करतो की त्यांनी उद्घाटक आदरणीय अनंताचार्य काशीकर सरांचा शॉल, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन सत्कार करावा। आपण वेदांत कोविद, न्यायशास्त्री, शिक्षाशास्त्री अशा पदव्या प्राप्त केलेल्या आहेत। आपण संस्कृत सोबतच योगशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आयुर्वेद यांचे सखोल अध्ययन केले आहे। देशभरात आपण 500 पेक्षा जास्त प्रवचने दिली आहेत। आपली संस्कृतमध्ये अनेक पुस्तके प्रकाशित आहेत। आपला सत्कार करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। धन्यवाद। यानंतर आजच्या परिसंवादासाठी उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथी यांचाही या ठिकाणी सत्कार केला जातोय। परिसंवादामध्ये विपेक्षणेवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असणारे डॉक्टर दिलीपजी जाधव यांचं आपण या ठिकाणी सत्कार करतोय। मी कोलपुके सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर दिलीपजी जाधव सरांचा सत्कार करावा। आपण वेटरनरी डॉक्टर म्हणून विविध ठिकाणी शासकीय सेवा बजावली आहे। आपण विपश्यनेचे जुने जाणते साधक आहात। धम्मवास विपස්සना केंद्र लातूरचे आपण वरिष्ठ सहाय्यक आचार्य म्हणून कार्यरत आहात। यानंतर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सुदर्शन क्रियेवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर प्रणिती चाकूरकर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी कोलपुके सरांना करतो। आपण अनेक वर्षापासून लातूरकरांना वैद्यकीय सेवा देत आहात। आर्ट ऑफ लिव्हिंगचे आपण अनुभवी साधक आहात। सुदर्शन क्रियेवर आपला विशेष अभ्यास आहे। धन्यवाद मॅडम। यानंतर ओशोंची ध्यानविधी सक्रिय ध्यान याच्याबद्दल आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असणारे डॉक्टर उमाकांत पाचेगावकर सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर व्यंकट कोलपुके सरांना करतो। आपण लातूरमध्ये निष्णात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून सर्वांना सुपरिचित आहात। ओशो विचार व ध्यान पद्धतीवर आपला सखोल अभ्यास आहे। धन्यवाद सर। यानंतर तेज ज्ञान फाउंडेशनच्या वतीनं उपस्थित असणाऱ्या प्राध्यापिका बबिता साळुंके मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर व्यंकट कोलपुके सरांना करतो। सर श्रींच्या तेज ज्ञान फाउंडेशनचे आपण सक्रिय तेज सेवक आहात। तेज ज्ञान फाउंडेशनच्या वेगवेगळ्या शिबिरातून विविध ध्यान पद्धती आपण आत्मसात केल्या आहेत। आपण संस्कृतच्या प्राध्यापिका आहात। धन्यवाद। यानंतर जैन साधना उपासना पद्धतीवर परिसंवादातून संवाद साधण्यासाठी उपस्थित असणाऱ्या डॉक्टर मीरा नागापर मॅडम यांचं स्वागत करण्याची विनंती मी डॉक्टर कोलपुके सरांना करतो। आपण अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहात। आपले शिक्षण जैन गुरुकुलमध्ये झाले आहे। तत्वार्थ सूत्र व जैन शास्त्राचा आपला सखोल अभ्यास आहे। आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। यानंतर या ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन व चित्र प्रदर्शन याचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय। मी आजचे कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय अनंताचार्य काशीकर आणि त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीयांना विनंती करतो की सरस्वती पूजन, वेद पूजन व दीप प्रज्वलनाने चित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचे आपण उद्घाटन करावे। कैमरा
भारतीय संस्कृती ही केवळ धार्मिक नव्हे, ती एक जीवन पद्धती आहे. ती विशाल, उदार आणि अनेक परंपरांना सामावून घेणारी आहे. ही संस्कृती म्हणजे मानवतेचा गाभा आणि अंतरंगाची प्रगल्भता आहे. जगातील अनेक महान संस्कृती उदयाला आल्या आणि कालोखाल नष्टही झाल्या, पण भारतीय संस्कृती चिरकाल टिकून आहे. योग, ध्यान, समाधी, आत्मशोधातून मोक्षाकडे घेऊन जाणारी ही संस्कृती आहे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, त्रिपिटके, आगम साहित्याने या संस्कृतीचे पालन पोषण केले. जगाला दिशा देणाऱ्या भाषा, धर्म, कला, परंपरा यांचे उगमस्थान भारत देश आहे. या ठिकाणी भारतीय संस्कृती दर्शन, चित्र प्रदर्शन व ग्रंथ प्रदर्शनाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होतोय. मी सर्व अतिथींना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करावं. धन्यवाद. यानंतर सरस्वती देवी ही विद्या, बुद्धी, कला आणि संगीत यांची अधिष्ठात्री. ती ज्ञान, शहाणपण व विवेक देणारी देवी. आपल्या समोर सरस्वती वंदना सादर करण्यासाठी येत आहे कुमारी सृष्टी दीपक शृंगार. शुक्ला ब्रह्म विचार सार परमा आता जगत व्यापी वीणा
धन्यवाद सृष्टी. यानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती मी जागो भारत प्रतिष्ठानचे डॉक्टर व्यंकट कोलपुके सरांना करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पंडितजी अनंताचार्य गुरुजी, व्यासपीठावरील अन्य विद्वज्जन साधक आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले धर्मप्रेमी जिज्ञासू श्रावक श्राविका, मी आपणा सर्वांचं जागो भारत प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करतो. इथे आपण जे शीर्षक दिलेलं आहे, काही गोष्टी मला स्पष्ट करणं आवश्यक वाटतं की आपण भारतीय संस्कृती दर्शन असं नाव दिलेलं आहे आणि या भारतीय शब्दामध्ये किंवा याला पर्याय म्हणून सनातन, हिंदू, वैदिक असे पर्याय वापरले तरी चालतील, कारण आम्ही सूक्ष्म भिन्नता असलेले किंवा उगीचच वाद निर्माण केलेले विषयाला विराम देत आहोत आणि संपूर्ण भारतीय समाज जो वैदिकापासून ते आजच्या साधू संतांपर्यंतच्या काळापर्यंत आलेला जो समाज आहे, त्या समाजाला एकसंध करण्यासाठी आम्ही सनातन हा शब्द वापरत आहोत. आपण जाणता की भारतीय संस्कृती ही प्राचीन आहे, पण आपण कधी क्वचितच विचार केला असेल की भारतीय संस्कृती ही समग्र आहे, इन्क्लुझिव्ह आहे. या संस्कृतीमध्ये ज्याची सुरुवात अगदी वेद काळापासून सुरू होते, म्हणजे ज्ञात इतिहासामध्ये, खरं तर त्याच्याही आधीचा इतिहास जो माहीत नाही, लिखित स्वरूपात नाही, तो कदाचित 20,000, 15,000, 30,000, 25,000 वर्षापर्यंत जाऊ शकतो. मग इतके वर्ष ही संस्कृती टिकून कशी राहिली? अभ्यासकाचं असं मत आहे की जगामध्ये 21 संस्कृती होऊन गेल्या, काही जण म्हणतात 45 होऊन गेल्या, आणि अलीकडे एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाने तर अशा 87 संस्कृतीची एक यादीच बनवली आहे. आणि मग या संस्कृती गेल्या कुठं? काळाच्या ओघात त्या हळूहळू नामशेष होत गेल्या. पण ज्या काही थोड्याफार संस्कृती आज जिवंत आहेत, सक्रिय स्वरूपामध्ये आहेत, त्यामध्ये सनातन संस्कृती आहे. ही संस्कृती का टिकली, कशी टिकली याचाही शोध घेणं आवश्यक आहे. कारण या संस्कृतीमध्ये असलेली जी लवचिकता आहे, सर्व समावेशकता आहे, तिच्यामुळे ही संस्कृती टिकलेली आहे. जगाच्या पाठीवर असा कोणताही धर्म किंवा संस्कृती नसेल की जी अनेक उपासना पद्धतीला मान्यता देते. इतकेच नाही तर आदर सुद्धा देते. आम्ही उपासनेचे अनेक मार्ग मान्य केले आहेत आणि ते दाखवले पण आहेत. त्या त्या व्यक्तीच्या वकुबानुसार, बौद्धिक कुवतीनुसार, जन्मजात वृत्तीनुसार आणि जे काही प्रारब्धाचं संचित लेणं आहे त्यानुसार तो आपली उपासना स्वीकारतो आणि त्यामध्येच तो आंतरिक विकास करून घेतो. जे प्रतिभाशाली आहेत त्यांच्यासाठी ज्ञानमार्ग आहे, जे प्रयोगशील आहेत त्यांच्यासाठी योग मार्ग आहे,
जे भावनाशील आहेत त्यांच्यासाठी भक्ती मार्ग आहे आणि जे ऊर्जावान आहेत त्यांच्यासाठी कर्म मार्ग आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये इतकी विविधता आहे, इतकी प्राचीनता आहे आणि इतकी समग्रता आहे की त्याने या सर्वांना सामावून घेतलेला आहे. विचार करा, वेदाचं चिंतन याच भूमीमध्ये झालं. मानवी जीवनाला एक शिस्त लावण्याचं, एक समाजाची सुनियोजित रचना करण्याचं काम वैदिक ऋषींनी केलं. त्यानंतर चेतनेवर चिंतन उपनिषद काळातील ऋषींनी केलं. चेतनेचं एक विज्ञान निर्माण केलं. त्यानंतरच्या काळामध्ये साधू संतांनी हा धर्म अगदी सोपा सरळ करून सांगितला, व्यवहारात आणण्या इतका सोपा केला. तो शास्त्रातून जमिनीवर आणला, समाजात आणला. आणि मग अशा विविध गोष्टी करत असतानाच ही जी आपल्यासमोर चित्र मांडलेली आहेत, हे त्या प्रतिभाशाली व्यक्तीची चित्र आहेत ज्यांनी तप, ध्यान, भक्ती अशा अनेक विविध मार्गांनी आत्मोन्नती केली, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं. अति उत्तरेकडील अभिनवगुप्त पासून ते अति दक्षिणेकडील तिरुवल्लवरपर्यंत चिंतन दिसून येतं. आदि शंकराचार्यापासून कबीरापर्यंत अशा अनेक ऋषीमुनीचा इथं चित्रमय रूप मांडलेला आहे. अगदी कठोर तपश्चर्या करणारे पतंजली किंवा योगी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ इथपासून ते मात्र हृदय लाभलेले ज्ञानेश्वर आणि पांडुरंग शास्त्री आठवले यांच्यासारख्याच्याही आपल्याला ओळख करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. तेव्हा आपण हे प्रदर्शन काळजीपूर्वक पाहावं. केवळ हे चित्र नाहीत, त्याच्या खाली चरित्र आहे आणि चरित्रावरच आम्ही थांबलेलो नाही, तर त्यांचं मंत्र म्हणजे सूत्र, त्यांनी दिलेले जे काही चिंतन करून लिहिलेले जे काही ग्रंथ आहेत ते ग्रंथही इथे मांडलेले आहेत. त्या ग्रंथाची किमान आपल्याला ओळख असावी. कधी जर आध्यात्मिक जागरण झालं तर ते आपल्याला अभ्यासता येतील. मग एवढं सगळं समग्र असताना आपली कशी वाताहत झाली हा सुद्धा एक चिंतनाचा विषय आहे. राजकीय लढाई आपण हरलो, त्यामुळे अनेक वर्ष गुलामीत काढावे लागले आणि अनेक पिढ्या, जवळपास 20 पिढ्या आपल्या गुलामीत गेल्या. तेव्हा शास्त्रही जळून गेली, मंदिरं मूर्त्याचाही विध्वंस झाला, शिक्षणाची व्यवस्थाही पार कोलमडून गेली आणि समाज इतका दीन झाला की त्या जगणं हे सुद्धा त्याच्यासाठी कठीण होऊन बसलं. परंतु परमेश्वराला चिंता आहे असं म्हणा की पुन्हा एकदा आपल्या धार्मिक संस्कृतीचा उदय होतोय आणि त्याचे साक्षीदार ही आपली पिढी आहे. तेव्हा मी तर आपल्याला एवढंच विनंती करेन की आपण आलात, मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण हे प्रदर्शन थोडा वेळ काढावा, नाहीतरी आज रविवारचा दिवस आहे, आलोच आहे तर तास अर्धा तास वेळ काढावा आणि जवळून निरीक्षण करावं. हे करणं आपलं केवळ कर्तव्यच नाही, तर एक नियतीनं दिलेली जबाबदारी आहे. आपल्या पूर्वजाचं संचित आहे आणि आपण ते जतन केलं पाहिजे. आपण ते गंभीरपणे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं प्रार्थना थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मार्क ट्वेन हे 19व्या शतकातील सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आणि प्रवासी. त्यांनी भारत भ्रमणानंतर भारतीय संस्कृतीबद्दल असे म्हटले आहे, भारत ही मानव जातीची पाळणाघर आहे, मानवी भाषेचं जन्मस्थान आहे, इतिहासाची जननी आहे आणि पुराणाची आजी आहे आणि परंपरांची पंजोबा आहे. यानंतर आपल्यासमोर आजचे उद्घाटक आदरणीय अनंताचार्य काशीकर सरांना मी विनंती करतो
की आपण आम्हाला उद्घाटनपर मार्गदर्शन करावं. आदरणीय अनंताचार्य काशीकर सर. भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः. याच मंत्राने मी प्रारंभ का केला हे मी नंतर आपल्याला सांगेन. वास्तविक आत्ताचा हा जो प्रसंग आहे हा बोलण्याचा प्रसंगच नाही. हा प्रसंग पाहण्याचा आहे. कारण या ठिकाणी जे प्रदर्शन आपण आता बघणार आहोत, मी अगोदरच मुद्दाम यासाठी बघून घेतलं की खरोखरच हे प्रदर्शन भरविण्यामागे डॉक्टर पोके यांनी किती परिश्रम केलेले आहेत हे आपल्या लक्षात यावं म्हणून मी अगोदरच हे प्रदर्शन बघून घेतलेलं आहे. खरं सांगायचं तर असं वाटतं की आपण बोलूच नाही, फक्त हे बघत राहू. भगवान श्रीकृष्णाने म्हटलं की यतो वाचो निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथे वाणी खुंटते ते ठिकाण म्हणजे माझं आहे. मग असं वाटतं की आपली वाणी आता इथे खुंटलेली आहे म्हणजे आपण भगवान श्रीकृष्णाच्या साम्राज्यामध्ये जात आहोत. पण काही गोष्टी अशा असतात की आपण चित्र प्रदर्शन बघणार आहोत, ग्रंथ प्रदर्शन बघणार आहोत. हे बघायचं कसं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. कशासाठी बघायचं? भारतीय संस्कृतीवर बोलणारे अनेक लोक आहेत, पण मला असं वाटतं की इथे प्रदर्शन बघायला हे वक्ते जर आले तर निश्चितच त्यांना वाटेल की आपण जन्मोनजन्म वर्षानुवर्ष जी मोठी मोठी प्रवचनं करतोय, बोलतोय, ही सर्व संस्कृती न बोलता कशी लोकांना समजेल फक्त बघून हे कार्य करणारी माणसं या देशामध्ये आहेत आणि विशेषतः आपल्या लातूरमध्ये आहेत. याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. परमेश्वरांनी आत्ता त्यांच्या प्रस्ताविकामध्ये आलेलं आहे की अनेक प्रकारच्या उपासनांचे महान ऋषी इथे निर्माण केलेले आहेत. आता आपल्यासमोर इथे बसलेले सर्व जे महान लोक आहेत हे आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे, करत आहे. त्याला काय कारण काय? आता समजा उदाहरणार्थ आपण बघू विपश्यना पद्धती. विपश्यना पद्धती का करावी याचं आपल्याला कळणार आहे नंतर त्याच्या परिसंवादामध्ये. प्रत्येकजण आपापली जी उपासना पद्धती याचं सगळं करणार आहे. पण सामान्य लोकांच्या समोर प्रश्न येतो की आम्ही नेमकं काय करावं? आम्ही उपासना पद्धती नेमकी कोणती स्वीकारावी याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे आणि याचं उत्तर आजच्या प्रदर्शनामध्ये दिलेलं आहे. हा सगळा कर्म सिद्धांत आहे. कोणी कोणत्या परिवारात जन्माला यावं, कोणी कोणती उपासना करावी हे कर्मावर अवलंबून आहे.
म्हणून ज्याच्यासाठी जी उपासना आवश्यक आहे त्या परिवारामध्ये त्याचा जन्म होतो. म्हणून शुचीनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते. पुढची साधना करण्यासाठी म्हणून त्याला अनुकूल वातावरण मिळतं आणि मग त्याच्या लक्षात येतं की आपण नेमकं काय केलं पाहिजे. कधीतरी जन्मोजन्मामध्ये, पण तोपर्यंत आपलं कर्तव्य आहे स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहा. आपण ज्या उपासना पद्धतीमध्ये आपल्याला लाभ मिळालेला आहे ती उपासना त्या लोकांनी करणं हेच श्रेयस्कर आहे. त्याची उपासना चांगली, ह्याची उपासना वाईट असं काहीही नसतं. सर्व उपासना चांगल्याच आहेत. फक्त ज्याला जे आवश्यक आहे त्याला ते मिळालेलं असतं आणि त्यांनी याच्यातून कोणत्या तरी जन्मामध्ये मग त्याला त्यासाठी काय आवश्यक आहे लक्षात येत असतं. हा कर्म सिद्धांत आहे याच्यामध्ये. म्हणून हे लक्षात घेऊन आपण चित्र प्रदर्शन बघायचं, हे लक्षात घेऊन आपण ग्रंथ प्रदर्शन बघायचं. हे प्रदर्शन बघत असताना कित्येक या ठिकाणची चित्र अशी आहेत की अत्यंत दुर्मिळ आहेत. आपला योग असा आहे की डॉक्टर साहेबांनी हा योग आपल्याला आणून दिला आणि ज्यांनी या देशासाठी, या देवासाठी, या धर्मासाठी आपले प्राण पणाला लावले त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे. आणि ते आपल्याला न बोलता न ऐकता केवळ बघून कळत आहे. प्रत्येक चित्राच्या समोर माहिती दिली आहे, हे लक्षपूर्वक बघा, वाचा. नुसतंच बघायचं नाही आहे, ते वाचायचं आहे. म्हणून मी सुरुवातीला जो मंत्र म्हटला ते मी नंतर सांगेन, म्हणलं त्याचं विश्लेषण आपण समोर बघा. आपण काय म्हटलं, भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येम अक्षिभिर्यजत्रा. जे जे चांगलं आहे ते आम्ही कानाने ऐकू आणि जे जे चांगलं आहे ते आम्ही डोळ्यांनी पाहू. पण केवळ पाहण्यामुळं किंवा ऐकण्यामुळं हा विषय स्पष्ट होतो असं नाही. म्हणून कसं बघितलं पाहिजे हा विषय त्याच्यात महत्त्वाचा आहे. कसं ऐकलं पाहिजे हा विषय त्याच्यात महत्त्वाचा आहे. बघणे ही क्रिया बघा कशी आहे. आता इथे तुम्ही बसलेले आहेत, तुम्हाला मी इथे बघतोय, स्टेजवरच्या सगळ्यांना लोकांना तुम्ही बघत आहात, चित्र पण बघणार आहात, ग्रंथ पण बघणार आहात. मग हे बघणं म्हणजे खऱ्या अर्थाने बघणं आहे का? म्हणून एका महान ग्रंथकारांनी म्हटलेलं आहे की जे डोळ्यांनी बघितलं जातं त्याला बघणे पाहणे असं म्हणतात आणि जे हृदयातून बघितलं जातं त्याला दर्शन असं म्हणतात. मग आपल्याला नुसतं बघायचं नाही, आपल्याला यांचं दर्शन घ्यायचं आहे. हृदयातून जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपण जे जे बघितलं आहे ते ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचतच नाही. म्हणून तिथपर्यंत जर आपलं बघणं पोहोचायचं असेल तर हृदयातून हे सगळं बघा, हे महत्त्वाचं आहे. तर काही लोक ऐकणं या संदर्भातलं आणि बघणं या संदर्भातलं पण एक विनोदी एक प्रसंग घडलेला सांगतो आपल्याला. आम्ही एकदा तिरुपतीला गेलो होतो. तर दर्शनाच्या पद्धती सगळ्यांना माहिती आहेत कशा असतात. तिथे गेल्यानंतर दर्शन जर करायचं असेल तर एक पद्धत अशी आहे की रात्री ओल्यानी स्नान करून रात्रीच दर्शनाला उभं राहायचं. एक वेगळी ती रांग असते, त्याला तिकीट नाही. एक ठराविक वेळ दिलेला असतो, कोणीही त्या वेळेमध्ये ते तिकीट काढायचं आणि रात्री पुष्करणीमध्ये स्नान करून त्या ठिकाणी दर्शनाला उभं राहायचं विनामूल्य. जेवढे तिकीट आहेत
तेवढ्यांनाच ते दर्शन असते, इतर वेळेला सर्व बंद असतं. आणि त्या प्रक्रियेचं नाव आहे अंग प्रदक्षिणा. म्हणजे काय की तिथे गेल्यानंतर ज्यांना ज्यांना हे तिकीट मिळालेलं आहे त्यांनी त्या मंदिराच्या भोवताली लोटांगण घालत दर्शन करायचं. हे विनामूल्य असतं, दररोज असतं, फक्त ठराविक वेळेमध्ये हे घ्यायचं असतं. असं म्हणून तिथे आम्ही गेलो होतो. प्रसंग फार महत्त्वाचा आहे की आपण काहीही ऐकलं किंवा काही अभ्यास नाही केला, ग्रंथांचं अवलोकन नाही केलं तर कसं असतं त्याचं एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतोय. हे अवलोकन करणं का गरजेचं आहे पण सगळं आम्ही हे लोटांगण घालून वगैरे आल्यानंतर माझ्याबरोबर 2-4 होते. त्यांनी एकाने म्हटलं की वा फार छान झालं, आपण अंग प्रदर्शन करून आलो. शब्द काय वापरला? अंग प्रदर्शन. वास्तविक ते काय होतं? अंग प्रदक्षिणा होती. पण ग्रंथाचं अवलोकन न केल्यामुळं, ज्ञान प्राप्त न केल्यामुळं अंग प्रदर्शन आणि अंग प्रदक्षिणा यातला फरकच त्या माणसाच्या लक्षात आलं नाही. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचे की आपण काय बोलावं, कुठे, हे आपल्याला कळायचं असेल तर ग्रंथांचं अवलोकन फार गरजेचं आहे. काय पाहावं हे कळायचं असेल तर अशा प्रकारची देव, देश आणि धर्मासाठी असलेली जी चित्र आहेत यांचं आपण हृदयातून अवलोकन केलं पाहिजे. त्यासाठीचं आजचं हे नियोजन आहे. पण हे करत असताना आपण आपल्या गुरूंना विसरायचं नको. फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु आहे. त्या गुरूंचं स्मरण आपण केल्याशिवाय आपल्याला हृदयातून बघता येत नाही. कारण परमेश्वरापर्यंत पोहोचवत असतो तो गुरु. इथे सगळे दिसतात नाही, सगळे आपले गुरुच आहेत. यांना जोपर्यंत आपण शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला परमेश्वराचं दर्शन होत नाही. आणि सर्व कशासाठी आहे की देव, देश आणि धर्मासाठी आहे. त्यांच्यामध्ये असलेल्या तत्वासाठी आहे. धर्म शब्दाची व्याख्याच काय मुळात? धारणा धर्मम इत्याहू. जो धारण केला जातो त्याला धर्म असं म्हणतात. हे धारण करायचं म्हणजे काय? ही संस्कृती धारण करायची. संस्कृती म्हणजे तरी काय? संस्कृती म्हणजे काय हे आता बघा, तुम्हाला दिसेल. ते बघण्यातून आपल्या लक्षात येईल. म्हणजे इथले लोक, इथले साधू, इथले संत, इथले वैदिक, इथले वेद परंपरा जपणारे लोक, इथले निरनिराळ्या संप्रदायाचे लोक, त्यांच्या सगळ्या उपासना हे सगळ्या संस्कृतीमध्ये येऊन जातात. इथली भूमी, या भूमीवर जर कोणी वाकडी नजर करून बघत असेल तर काय केलं पाहिजे हे चित्र प्रदर्शनातून आपल्या लक्षात येईल की किती लोकांनी याच्यासाठी आपलं आयुष्य झिजवलेलं आहे. कारण ही संस्कृती जपलेली आहे लोकांनी. ही जपण्यासाठी आपल्याला हे ग्रंथ प्रदर्शन बघायचं आहे. ही जपण्यासाठी आपल्याला हे सगळं करायचं आहे. पण गुरूंना विसरायचं नाही, हे महत्त्वाचं. म्हणून गुरूंचं स्मरण करण्यापूर्वी मी कुठेही गेलो तर अगोदर गुरुचं महात्म्य सांगत असतो. आणि गुरुचं महात्म्य सांगण्यापूर्वी मी संस्कृतमध्ये 5 वाक्य का होईना बोलत असतो. त्याचं कारण असं, संस्कृती ही संस्कृताश्रिता. संस्कृती ही संस्कृतवर आधारित आहे. म्हणून प्रत्येक भारतीयाला संस्कृत भाषा येण्याची अत्यंत आवश्यकता आहे. एक घडलेली घटना सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल का आवश्यक आहे. वाराणसीला त्रिवेदी नावाचे गृहस्थ होते, अत्यंत विद्वान त्रिवेदी. म्हणून जर्मनने त्यांना भाषणासाठी म्हणून बोलवलं. एक तर त्रिवेदी आडनाव, पुन्हा वाराणसीमध्ये राहणारे.
आणि अशा लोकांचं आपण भाषण ऐकलं पाहिजे म्हणून त्यांनी निमंत्रण दिलं. त्यांनी ते स्वीकारलं. जर्मनला गेले. जर्मनला गेल्यानंतर त्यांनी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली. त्याबरोबर तिथल्या संयोजकांनी त्यांना रोखलं. ते म्हणाले, तुम्हाला आम्ही इथं इंग्रजी बोलवण्यासाठी बोलवलं नाही, हे तुमच्यापेक्षा आम्ही चांगलं बोलू शकतो. आम्ही तुम्हाला, तुमचं आडनाव त्रिवेदी आहे म्हणजे 3 वेदांचा तुम्ही अभ्यास केला आहे असं गृहीत धरून आणि वाराणसीसारख्या अत्यंत विद्वानांच्या नगरीमध्ये तुम्ही राहता म्हणून तुमच्याकडून आम्हाला संस्कृतमध्ये ऐकायचं आहे म्हणून तुम्हाला आम्ही ते बोलवलेलं आहे. पण दुर्दैव असं की त्या गृहस्थांना एकही वाक्य संस्कृतमध्ये बोलता येत नव्हतं, आडनाव जरी त्रिवेदी असलं तरी. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं इंग्रजी ऐकायचं नाही, तुमचं भाषण थांबवा आणि तुम्ही परत जा. आणि अपमानित होऊन त्याला भारतामध्ये परत यावं लागलं. डोळे उघडले पाहिजेत आपले. प्रत्येक भारतीयाला संस्कृत भाषा येण्याची गरज आहे, बोलता येण्याची गरज आहे आणि काही अवघड नाही आहे, अत्यंत सोपं आहे. तुम्हाला असं वाटतंय का तुम्हाला कोणाला संस्कृत येत नाही? चुकीचं समज आहे. सगळ्यांना संस्कृत येतं, फक्त आपले प्रयत्न नाही. प्रयत्न आपले कमी पडतात. कसे कमी पडतात बघा. मी आता तुमच्याला थोडं काही बोलेन, आपल्याला कळतं का नाही आपण तो एक 2-4च वाक्य. एषः मंचः अस्ति, मंचस्योपरि विविधाः उपासकाः उपविष्टाः सन्ति. ते स्वीयं कार्यं भविष्यत्काले मध्याह्ने किम् वयम् उपासनां किमर्थं कुर्मः, एतस्याः उपासनायाः वैशिष्ट्यम् इति विषये ते भाषणं करिष्यन्ति. मम पुरतः सर्वे जनाः ये उपविष्टाः सन्ति ते सर्वे अपि संस्कृतज्ञाः एव. किमर्थमिति चेत् भवतां सर्वेषां नामधेयानि संस्कृतभाषायाम् एव विद्यन्ते. केवलं संस्कृतस्य प्रत्ययस्य अभ्यासं करोतु, तेन संस्कृतभाषा अवगता भविष्यति. थोडक्यात मी बोलतोय, कितीही वेळ जरी बोललं तरी आपल्याला संस्कृत समजू शकतं, कारण ही आपली संस्कृती आहे. ही आपल्या नसानसामध्ये भिनलेली भाषा आहे. ती सर्वांना यायला पाहिजे. म्हणून माझा आग्रह असतो आणि मी जाणीवपूर्वक कुठल्याही कार्यक्रमात गेलो की 2-5 मिनिट का होईना ही संस्कृतीबद्दल मी बोलतो, कारण ही गरज आहे. आज आपल्या देशाचे पंतप्रधान बघा, त्यांच्या बोलण्यामध्ये कितीतरी संस्कृतची वाक्य आलेली असतात. का आलेली असतात? केवळ संस्कृतमध्ये प्रेम म्हणून नव्हे, तर ही संस्कृती जी आहे, भारतीय संस्कृती, हे संस्कृतवर आधारित आहे. हे जगाला पटवून देण्यासाठी म्हणून ते त्याचा वापर करतात. म्हणून नेहमी बघा, सर्वे यत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, सर्वजण सुखी राहोत, सर्वजण निरोगी राहोत, अशा प्रकारचे वाक्य ते नेहमी उद्धृत करतात. कारण संस्कृती जर जपायची असेल तर आपल्याला संस्कृती यायला पाहिजे. इथे असलेल्या सर्वांनी संस्कृती जपण्यासाठी आपापल्या क्षेत्रामध्ये संस्कृतचं कार्य केलेलं आहे, संस्कृतचा अभ्यास केलेला आहे. इथे जे ग्रंथ ठेवले ते अवलोकन करा. एक एक ग्रंथ म्हणजे एक एक रत्न आहे, अत्यंत दुर्मिळ. तुम्ही लाखो रुपये देऊन देखील हे बघायला मिळणार नाही असं प्रदर्शन नाही. याची जाणीव आपल्याला व्हावी आणि ग्रंथ प्रदर्शन आपण कसं बघावं, चित्र प्रदर्शन असं कसं बघावं, यासाठी म्हणून मी बोलतो आहे
खरं तर हे न बोलताच आपण प्रदर्शन बघणं आपल्याला गरजेचं आहे, पण कसं बघावं हे कळल्याशिवाय त्याचा फायदा आपल्याला होणार नाही, लाभ होणार नाही. म्हणून मी फक्त त्या संबंधामध्ये बोलतो आहे. गुरूंचं स्मरण करून मी संपवणार आहे, कारण जास्त वेळ आपण बघण्यामध्ये घालवावा अशी माझी अपेक्षा आहे. अनेक संप्रदायाचे लोक इथे आहेत, प्रत्येकांचे गुरु आहेत. तुम्ही बसलेल्यांपैकी सुद्धा अनेकांचे गुरु आहेत. पण गुरु कुणाला म्हणावं हे तर आपल्याला कळलं पाहिजे. गतानुगतिको लोकाहा, त्यांनी ह्याला गुरु केला म्हणून मी याला गुरु केला. पण नेमकं गुरु कशाला म्हणायचं एवढं सांगण्यात आलं, म्हणजे आपल्या लक्षात येईल की गुरुचं काय महत्त्व आहे. आणि त्यातून आपल्याला चित्रप्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचं महत्त्व पण लक्षात येईल. परमेश्वरांनी गुरूंना ओळखण्यासाठी म्हणून काही प्रतीकं निर्माण केलेली आहेत. त्यातली चंद्र आणि सूर्य हे दोन प्रतीकं त्यातलीच आहेत. सूर्य दिवसा प्रकाश देतो, चंद्र रात्री प्रकाश देतो. गुरु देखील हेच काम करतात. ते रात्रंदिवस ज्ञानाचा प्रकाश आपल्याला देतात. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही चंद्र सूर्याकडे बघा, ते जसे प्रकाशित करतात जगाला, तसं गुरु देखील जगाला प्रकाशित करतात. जे जगाला प्रकाशित करतात ते गुरु. सगळ्या संप्रदायामध्ये आहेत. एवढंच नाही, आणखीन एक प्रतीक निर्माण केलं, ढग निर्माण केले परमेश्वराने. प्रतीकाकडे बघून समजायचं की गुरु कसा आहे. ढग काय करतात? वृष्टी करतात, पाऊस पडतात. गुरु देखील आपल्या कृपेचा वर्षाव सगळ्यांच्यावर करत असतात. म्हणून ढगाकडे बघून समजायचं की आपण गुरूंना असं ओळखायचं, ते गुरु आहे की जे कृपेचा सतत वर्षाव करतात. त्याच्यावर परमेश्वरांनी वृक्ष निर्माण केले. वृक्ष काय करतात? स्वतः उन्हामध्ये उभे राहतात आणि सावली मात्र दुसऱ्याला देतात. गुरुही असेच असतात. स्वतः खूप कष्ट सहन करतात आणि त्यांच्या शिष्यांना मात्र, त्यांचा अनुकरणांना मात्र खूप आनंद त्यांच्या जीवनामध्ये निर्माण करतात. असे जे करतात ते गुरु आहेत. म्हणून समजाचे प्रतीकं परमेश्वराने निर्माण केलेली आहेत. एवढंच नाही, त्या वृक्षाला आलेली फळं देखील ते दुसऱ्याला देऊन टाकतात, स्वतः खात बसत नाही. गुरु असेच असतात की स्वतः ज्ञान मिळवतात, स्वतः कष्ट करतात आणि फळं मात्र दुसऱ्याला देऊन टाकतात. याच्यावरून समजायचं की गुरु कसे आहे. ह्याच्याही पुढे जाऊन त्या वृक्षाला दगड जरी मारला तरी ते त्याच्यावर रागवत नाही, उलट त्याला फळच देतात. दगड मारले की फळ खाली पडतात. गुरुही असे असतात. याच्यावरून समजायचं की गुरु कसे आहे. नद्या काय करतात? वाहत राहतात. तसं गुरूंचं जीवन सतत वाहत राहत असतं, डबकं नसतं. त्याच्यातून ते समाजाला शिक्षण देत असतात की डबक्यासारखं तुम्ही राहू नका, जीवन प्रवाहित होऊ द्या सतत, असा ते उपदेश करतात. ते नद्यांच्याद्वारे आपल्याला लक्षात येतं, तसंच गुरूंच्या द्वारे पण लक्षात येतं. गायी काय करतात? दूध देतात. तसेच गुरु देखील ज्ञानामृत आपल्याला देत असतात. म्हणून त्यांचं मत या प्रतीकाकडून बघून आपल्याला लक्षात येतं. म्हणून रविश्चंद्रो घना वृक्षाः नदी गावश्च सज्जनाः एते परोपकाराय युगे देवेन निर्मिताः. या एवढ्या परोपकारासाठी या सगळ्यांची निर्मिती केलेली आहे. तसंच हेच सूत्र लक्षात घेऊन आज डॉक्टर पोकेंना देखील गुरुस्थानी बांधायला हरकत नाही. कारण समाजाला ते ज्ञानाचा प्रकाश मिळवण्यासाठी धडपड करतात. समाजाला भारतीय संस्कृती त्यांच्यामध्ये रुजावी, इथल्या समाजाने देव, देश आणि धर्मासाठी
सतत कार्यरत राहावं यासाठी म्हणून ते अव्याहत प्रयत्न करीत आहेत. त्यांना आपण साथ दिली पाहिजे. हे फक्त लातूरपुरतं मर्यादित राहता कामा नये. हा जो दीप प्रज्वलित केलेला आहे हा संपूर्ण विश्वात पसरला पाहिजे, नुसतं भारत देशात नाही. कारण आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे आपल्या देशाला. म्हणून विश्वगुरूपदी जर आपल्याला आरूढ व्हायचं असेल तर अशा प्रकारची प्रदर्शनं ग्रंथांची, चित्रांची सगळीकडे ती व्हायला पाहिजे. त्याला आपण सर्वांनी मिळून सहकार्य केलं तर लवकर ते होईल. ते करावं एवढंच बोलून मी आजची ही सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. हरे नमः. धन्यवाद. आपल्या मार्गदर्शनातून आम्हाला खऱ्या अर्थाने भारतीय संस्कृतीचे दर्शन झाले. आपल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याचा हा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर लगेचच आपण परिसंवादाला सुरुवात करणार आहोत. आदरणीय अनंताचार्य काशीकर सर, आपण या भारतीय संस्कृती दर्शन या कार्यक्रमास आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले भारत प्रतिष्ठान, जागो भारत प्रतिष्ठानच्या वतीनं खूप खूप आभार.